दहिवडी फलटण रस्त्यावरील काँक्रीट कामामुळे वाहतूक खोळंबा. एसटी बस व ट्रकचा किरकोळ अपघात. दहिवडी फलटण मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे उर्वरित कच्च्या रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्यानं वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रिटी काम पूर्ण झालं असून उर्वरित बाजूनं वाहतूक सुरू आहे. मात्र या कच्च्या रस्त्यावर साईडला टाकलेली खडी रस्त्याच्या मध्यभागीपर्यंत पसरल्यामुळे दोन वाहनं एकाच वेळी सुरक्षितपणे जाऊ शकत नाहीयेत. याच कारणामुळे आज सकाळी दहिवडीकडून फलटणकडे जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी बस आणि फलटणकडून दहिवडीकडे येणारा ट्रक यांच्यात अरुंद रस्त्यावरून जाताना साईड देण्यावरून दोन्ही वाहनं एकमेकांना घासली. या घटनेत दोन्ही वाहनांचं किरकोळ नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. या मार्गावर अनेक वेळा रस्त्याची रुंदी कमी झाल्यामुळे वाहन चालकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी आल्यानं वाहतूक एका लेनमध्ये अडकतीये आणि समोरासमोर येणाऱ्या वाहनांना साईड देणं कठीण होतंय. यामुळे वाहतूक वारंवार मंदावते तसेच अपघाताची शक्यता वाढली आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी काम सुरू असलेल्या ठिकाणी स्पष्ट लेन तयार करणे, खडी रस्त्याच्या बाजूला नीटपणे हटवणे आणि आवश्यक ठिकाणी सूचना फलक वर मार्गदर्शक व्यवस्था उभारणं गरजेचं आहे. मात्र संबंधित ठेकेदार कंपनीकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहन चालकांकडून केला जातो आहे. या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रवाशांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे संबंधित विभाग व ठेकेदार कंपनीनं तात्काळ लक्ष देऊन वाहतूक व्यवस्थेची योग्य आखणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व वाहन चालकांकडून होत आहे. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.